रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपला महामार्ग आहे, तुम्ही समस्त अडचणी काय त्याच्याबद्दल काय जास्त बोलायला नको. सामनातून लेख आलाय त्याच्यामध्ये असं म्हटलं की पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाचं वातावरण तयार केलं गेलं किंवा ते झालं. त्यानंतर जातीय जनगणनेचा मुद्दा पुढे आला आणि त्या मुद्द्याच्या जोरावरती आता युद्धाचं वातावरण थंड केलं जात आहे. युद्ध खरंच होईल का? म्हणजे सामना. हे बघा, मी एक गोष्ट सांगतो, केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याच्या मागे उभे राहूया, ही आमची भूमिका आहे. युद्ध होईल का नाही होईल, मी काय युद्धाचा एक्सपर्ट आहे का? मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे आहेत का? सैन्य का कमी झालं? 2 लाखांनी सेनेची संख्या कमी होणं हे भारताला परवडणार आहे का? आपण चायनाने आपली किती जमीन बळकावली आहे ह्याच्यावर कधी आपण बोलतो का? अरुणाचलमधनं किती चीनचे सैनिक आत आलेत आणि आपली किती भूमी त्यांच्या हातात आहे याच्याबद्दल चर्चा होते का? आपण पाकिस्तानचीच नेहमी चर्चा करतो का? कारण का इथे वातावरण पोषक होतं लगेच हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान. चायनाच्या बाबतीत चिनी कोण नाही ते मारायला, दहशत करायला. इथे सोपं आहे, जाऊन कुठल्या तरी गावात एक कानाखाली मारली झाली राष्ट्रीय बातमी. हे सर्वात सोपं आहे ना, हिंदू मुसलमान करणं ह्याच्यासारखी सोपी गोष्टच नाही. आणि मग सगळे प्रश्न बाजूला ठेवा. अरे नाही यार, साला झालं काम आपलं, सगळे विसरतात. काय म्हणजे काही समर्थक अंधभक्त काय बोलतात, एक वेळ उपाशी राहू, जरा पोटाला चिमटा बसू दे, अजून 1 वर्षात पोटाला चिमटा बसायला सुरुवात होईल, मग बघा काय होतं. तुम्ही नोकरी कशाला करता? पोटासाठी ना. पोटाला चिमटा बसू द्या, कोण हिंदू आणि कोण मुसलमान राहतो बघूया जरा. भरल्या पोटी सगळं योग्य वाटतं. ज्या दिवशी अन्नाची लढाई सुरू होईल ना, तेव्हा सगळ्या लढाया विसरतील. एक नवीन कायदा येतोय, त्याच्याबद्दलही बोलूया. जनसुरक्षा कायदा. हा नवीन काय कायदा काढला मला कळत नाही. भाषण करताना ते काय म्हणाले माहिती आहे की ही लोक इतकी बेदरकार आहेत, काही वागतात, सुप्रीम कोर्टावरती टीका करतात. आयला, आम्ही सुप्रीम कोर्टावर टीका केली नाही केली. त्यांचा निशिकांत दुबे नावाचा खासदार आहे, तो काय म्हणाला की संजीव खन्ना हे देशात यादवी पेटवू इच्छित आहेत. याच्यापेक्षा मोठा आरोप काय होऊ शकतो? जगदीप धनखड उपराष्ट्रपती ते काय म्हणाले की सुप्रीम कोर्ट आपल्या मर्यादा विसरलंय. अरे, एखादा लोकसभेने घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टच्या अखत्यारीत फेर तपासणीसाठी जाऊ शकतो. हा अधिकार कोणी दिला आहे? हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला म्हणतो, तो कोणी दिला अधिकार? आता तुमचा झालेला निर्णय जर ज्युडिशियरीने आपल्या अखत्यारीत त्याची फेर तपासणी केली, ते एवढं वाईट का वाटतंय तुम्हाला? ज्युडिशियल रिव्ह्यू झाला पाहिजे ना. आणि त्यांनी साधा प्रश्न उपस्थित केला की 1500 सालामध्ये बांधलेल्या मस्जिदीचे एखाद्या जमिनीचे कागदपत्र ते लोक कुठनं आणणार आहेत? हा संजीव खन्नाने प्रश्न विचारला, तो काय आम्ही नाही विचारला ना. आता एखाद्या अकॅडमिक डिस्कशन हे जर सुप्रीम कोर्टामध्ये होत असेल तर ते होऊ द्यायचं नाही. तुम्हाला तर्क समजूनच घ्यायचे नाहीत, तुम्हाला विवेक जगूच द्यायचा नाही आहे. तर्क आणि विवेक जगला नाही तर निष्प्राण समाज तुम्हाला बघावा लागेल. अहो, घर सुद्धा तर्क आणि विवेकावरच चालतं, संसार तर्क आणि विवेकावरच चालतो. असं कसं चालेल? सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपली पकड असली पाहिजे आणि ते शरीराने तिथले असले पाहिजेत, पण त्यांचा मेंदूचा ऑपरेटर आमच्याबरोबर असला पाहिजे. ही पद्धतच चुकीची आहे. जनसुरक्षा कायदा हा कशासाठी आहे? काय? आर्टिकल 19, राईट टू रिलिजन, राईट टू एक्सप्रेशन, राईट टू प्रायव्हसी, हे जेवढे मूलभूत अधिकार आहेत त्यांना जखडण्याचं काम जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून करतायत. तुम्हा कुठल्याही पत्रकाराला तुम्ही काही बातमी टाकल्यानंतर उचलून नेण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार आहे. हे राज्याची व्यवस्था बदलून हे राज्य पोलिसी राज्य होईल. हे स्वातंत्र्य जे तुम्हाला म्हणजे स्वातंत्र्याच्या निर्मात्यांनी दिलं, गांधी, नेहरू, आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिलं, ते हिरावून घेण्याचं काम महाराष्ट्रात होणार आहे. हा, आम्ही बोलणार ना त्याच्या विरोधात. हे सरकार विरुद्ध बोललं तर गुन्हा आहे असं म्हणून उचलून जेलमध्ये टाकायचं, टाका.
अरे गांधीजींनी ठरवलं असतं जेलमध्ये नाही जायचं, मला एसीतच राहायचं आहे, तर स्वातंत्र्याची लढाई कोण लढलं असतं? जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचाराला चौद्रेक होईल, जेव्हा ते वाढीला लागेल, तेव्हा आपल्यासारख्याने उभं राहून ते बळी केला तरी चालेल, पण लढण्याचं धारिष्ट्य दाखवलंच पाहिजे, तरच समाज सुरक्षित आहे. दीपक केसरकर असं म्हणतात की मला यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही असं ते म्हणतात. तुमची इच्छा असेल त्यांना लढवण्याचं, तुम्ही चर्चा करा त्यांच्याबरोबर, आम्हाला काय करायचं आहे? सरकारने म्हटलं होतं चूल चूल की मारेंगे, आता 12 दिवस झाले तरी अजूनही मग आम्ही काय म्हटलं, आम्ही ह्या भूमिकेत सरकारबरोबर आहोत. त्यांना चुनचुनके मारू द्या, नाही तर निवडून मारू द्या. सरकार जे करेल ते योग्य करेल, कारण का हा हल्ला देशाविरुद्ध आहे. याच्यात कुठेही सरकारला अडचणीत आणायचं, सरकारविरुद्ध साकारात आम्ही प्रश्न विचारला ना, सेनेचा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, एवढीच आमची इच्छा आहे. पण सेनेला सरकारला ह्या परिस्थितीत कुठे अडचणीतला सामोरे जावं लागेल अशी कुठलीही भूमिका आमची असणार नाही. कारण का ह्या परिस्थितीमध्ये हे आमचं देश एकसंघ आहे हे शत्रू राष्ट्राला दाखवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि आम्ही नेहमी म्हणतो की दहशतवादाला रंग नसतो, जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो. आता सगळेच बोलायला लागले. आणि त्यामुळेच ह्या देशामध्ये स्वतःचं राजकीय अपयश झाकण्यासाठी म्हणून जे हिंदू मुसलमानांमध्ये कोंबडे झुंजवण्याचं कामाला सुरुवात झाली आहे, त्यांचा आका कोण आहे हे तपासण्याची गरज आहे. चला, हेराफेरी झाली त्या पद्धतीने जर जातीय जनगणनेमध्ये हेराफेरी झाली तर सगळंच संपलं. आणि त्याच्यामुळे आता बघूया, या 26 मृतदेहांच्या शपथा घेऊन ज्यांनी राजकारणाला सुरुवात केली, काय पाऊल टाकतात हे बघण्यासारखं आहे. पण जे काही पहलगाममध्ये झालं ह्या देशाला यातना देऊन गेलेलं आहे. पण ह्या सरकारने या प्रश्नाचं उत्तर जरूर द्यावं की पहलगाममध्ये सैनिक का नव्हते. आणि प्रश्न आम्ही नाही विचारत आहे, हे प्रश्न 26 जणांच्या घरच्यांनी विचारले. आणि हा आवाज मोठा झाल्याने जो प्लॅन होता तो प्लॅन फेल गेला. महाराष्ट्रामध्येही जे काही दलितांवर अन्याय वाढले आहेत, मागासवर्गीयांवरती अन्याय वाढले आहेत, जे काही मागच्या वर्षभरापूर्वी निवडणुकीच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण पेटवण्यात आलं, एक निवडणूक जिंकाल पण समाजामधला द्वेष हा पुढची 10 वर्ष चालू राहतो. आणि त्याच्यातनं महाराष्ट्राची प्रगती खुंटते. महाराष्ट्राच्या विकासाच्या चक्राला कुठेतरी ब्रेक लागल्यासारखं होतो. आज बेकारीचा आलेख काय पटीने वाढला आहे. तेव्हा या सगळ्याचा विचार केल्यानंतर कार्यकर्त्यांनाही आम्ही आवाहन करतोय की आपल्याला एकीकडे विकासाची बाजू मांडत असतानाच समाजामधली धर्मनिरपेक्षता टिकली पाहिजे. ह्या समाजामधल्या कुठल्याही समाजाला तो जर भयभीत असेल तर आपण त्याच्याबरोबर उभे आहोत, किंबहुना तुझ्या पुढे आम्ही आहोत हे सांगण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. काही घाबरण्याचं कारण नाही. एका पराभवाने कुठलाही पक्ष संपत नसतो. 2014 पर्यंत बीजेपीचे अनेक पराभव झाले, संपला का पक्ष? त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. तेव्हा लढण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांना तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि लढाई आम्ही लढू. येणाऱ्या काय माहीत आता हे कधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतात, कारण का यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. आपल्या इथे त्रिस्तरीय डेमोक्रेटिक सिस्टीम आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती असं 3 स्तरीय आहेत. लोकशाहीचा मूलभूत पाया तिथनं सुरू होतो, तो पायाच उद्ध्वस्त करून टाकला आहे. जिल्हा परिषद नाही, महानगरपालिका नाही, नगरपालिका नाही. बरं आहे त्यांचं टेंडर सिस्टीम खालच्या खाली राबवायची आणि वरती पैसे पोचवायचे. म्हणजे मधले जे
नगरपंचायत किंवा त्यांना जे लोकशाहीमध्ये जे अधिकार होतं, हे अधिकार का दिले होते? की सत्तेचं विकेंद्रीकरण हे कुठल्याही विकासाच्या गंगेला गती देतात, निर्णय प्रक्रिया वेगवान होते. आता तुमच्या सगळ्या फायली उचलायच्या आणि मंत्रालयात पाठवायचा. म्हणजे टक्केवारी पण पोचवणारे दलाल सकाळची रत्नागिरीची गाडी पकडली, पैशाची थैली घेऊन पोचले मंत्रालयाच्या दारात, कुठल्या तरी एका बंगल्यात डिपॉझिट केलं की झाली कामं. ही सिस्टीम सुरू झाली आहे आणि त्या सिस्टीमला यांना खंड पडू द्यायचे नाहीत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच घेत नाहीत. ओबीसीच्या आरक्षणामध्ये खंडोबा करून टाकलाय. आणि या सगळ्या प्रश्नावरती कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांना समजवून त्यांना रस्त्यावर काढण्याचं काम करायचं आहे. कारण का लढाई ही रस्त्यावर लढावी लागेल. घरात बसून कुठलीही लढाई लढता येणार नाही. ही लढाई लढण्यासाठी म्हणून मी रत्नागिरीत आलेलो आहे. कार्यकर्त्यांना संबोधून मी जाईन, आता त्यांची मीटिंग आहे. पण एक चांगलं वातावरण मला कोकणात दिसतं आहे. आणि कोकण हा वैचारिक प्रदेश आहे. इथे मला वाटत नाही की ज्या पद्धतीने सिंधुदुर्गातनं जातीय विद्वेष पसरवला जातो आहे, तुमच्या सरकारमधले मंत्री जातीय विद्वेषाची भाषा करतात, जातीय विद्वेष पसरवण्याची भाषा करतात. आपण संविधानावर हात ठेवून शपथ घेतो याचाही विसर त्यांना पडलेला आहे. हे संविधान समता आणि समानतावरती आधारित आहे, हाही विसर त्यांना पडला आहे. त्यात सत्तेचं काय झालं? तर ही सगळी परिस्थिती समाजाला घातक आणि समाजाला अस्वस्थ करणारी आहे. समाज अस्वस्थ राहणे हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही हा दौरा काढलेला आहे. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. संजय राऊत टीका झाली त्याच्यावर. संजय राऊत असं म्हणाले की शरद पवार साहेब हे अमित शहांचा राजीनामा का मागत नाही आहे, त्याच्यामुळे तर्कवितर्काने लढवतात कारण की सध्या एकत्र मित्रपक्ष असं की पहलगाम आल्यावर नाही, आता शरद पवार यांनी काय मागितलं नाही याचं उत्तर देण्यासाठी काय मी काय त्या मोठ्या यांच्यात बोलू शकत नाही. पण मी तुमच्यासमोर जे बोलायचं ते बोललं ना की जबाबदारीची घ्यावीच लागेल ना, जबाबदारी घ्यावी लागेल. याचा दुसरा अर्थ काय होतो? हे मी संजय राऊत मोठा माणूस आहे बाबा, मी कुठे बोलू त्याच्यावरती? आणि ते बोललेत शरद पवारांवरती. पण त्यांचा कार्यकर्ता बोलतोय ना, सगळं उघडपणाने बोललो ना, काय लपून काहीच ठेवलेलं नाही ना. आधी पुढे जाऊन बोलायचं झालं तर 26/11च्या वेळेस जबाबदारी घेतली ना प्रत्येकाने. जेव्हा आपण जबाबदारी घेतो म्हणजे काय घेतो? अपयशाची जबाबदारी घेतो, हल्ल्याची जबाबदारी घेतो. हा हल्ला झाला हे माझं अपयश आहे असं कोण म्हणालेले? शिवराज पाटील 26/11ला आणि राजीनामा दिला. विलासराव देशमुख राजीनामा दिला. आणि तुम्ही कशावर राजीनामा घेतला त्यांचा? मला अजूनही तेव्हाची चर्चा आठवते विधानसभेतली की तुमचं इंटेलिजन्स फेलियर आहे. हे आलेच कसे? तुम्हाला कळलं कसं नाही? असे मोठ्याने ओरडायचे बीजेपीवाले. अहो जबाबदारी स्वीकारली पाहिजे म्हणजे याचा दुसरा अर्थ काय निघतो? अहो चूक झाली आहे म्हणणारा दुसऱ्या दिवशी पलटला, तुम्ही लक्ष नाही दिलं. अहो मालवणला एखादं घर तोडलं, सुप्रीम कोर्टाने झोडलं, पार अंगावरचे कपडे काढले प्रशासनाचे. कुठे उचलला प्रश्न कोणी? आम्हीच उचलतो. ठीक आहे. 17वीला स्वर्गातल्यानंतर खंडेरावबद्दल एक पुस्तक ठीक आहे ना, काय त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, त्यांच्या जेलच्या अनुभवावरती पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं प्रकाशन जावेद अख्तर आणि उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि केळकर संकेत के तो जो तृणमूल काँग्रेसचा खासदार आहे, ते तिघं करणार आहेत. चांगली गोष्ट काय त्याच्यात? गौरवशाली महाराष्ट्र काल जो कार्यक्रम झाला राष्ट्रवादीचा, त्यावेळी अजित पवारांनी आपली मुख्यमंत्री पदाची इच्छा जी आहे ती पुन्हा एकदा बोलून दाखवली. त्यानंतर सुनील तटकरे देखील म्हणाले की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हे आमचं स्वप्न आहे. अजित पवार देखील म्हणाले की 2004ला ती संधी होती पण त्यावेळी काही झालं असं देखील काल म्हणाले. 2004चं काय मला आठवत नाही, एवढं काय माझी मेमरी स्ट्रॉंग नाही आहे. स्वप्नाबद्दल काय सांगितलं? स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही. तुम्हीही पाहू शकता मला मुख्यमंत्री व्हायचं आहे.
स्वप्नात कोण कोणाला अडवतंय? स्वप्न ही अशी गोष्ट आहे प्रत्येकाने पाहावं. स्वप्न पाहू नये तर मग जीवनच व्यर्थ आहे. जीवन हे स्वप्नव्रतच असावं, पण ते स्वप्न पूर्ण होईल की नाही ह्याचीही जाणीव असावी. अजितदादांना वाटत असेल तर काय चुकीचं आहे? तर कालच्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अनुपस्थित होते. त्यावरून अजितदादांनी देखील टोला लगावला की याच्याला प्रतिनिधी का पाठवला असा देखील टोला लगावला. अहो ते त्यांचे काय बोलतात, एकनाथ शिंदेबद्दल काय बोलतात, देवेंद्र फडणवीस बद्दल काय बोलतात, मला काय करायचं आहे? मी माझा पक्ष, ते काय बोलले, त्यांच्या पक्षात काय झालं, त्यांचं घर, त्यांचा पक्ष, त्यांचा दिवाणखाना, त्यांची बेडरूम, काय करतं ते करू द्या. माझ्या बापाचं काय जातं? मी कशाला डोकावून बघू? माझं काम नाही ते. मी फार उघडपणाने बोलणारा माणूस आहे. मला दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची सवय नाही. ठीक परिस्थिती येते ना, स्थित्यांतर घडत असतात. ठीक आहे ना, नाही तर त्याच्यातून उभं राहील ना माणूस, उभा राहतो ना. ते उभा राहण्यासाठीच आम्ही आलो आहे ना. ठीक आहे ना. हो असं आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जेव्हा हिटलर बेफाम सुटला आणि जेव्हा लक्षात आलं की हिटलरला आज अडवलं नाही तर आपलं विश्व फॅसिस्ट होईल आणि फॅसिझमची पकड एकदम घट्ट होईल, तेव्हा एकमेकांचं तोंड न बघणारे जगाचे 3 नेते एकत्र आले. स्टॅलिन, रूझवेल्ट आणि चर्चिल. आणि पहिल्यांदा त्यांनी शपथ काय घेतली की आधी फॅसिझम रोखा. बेनिटो मुसोलिनी आणि ॲडॉल्फ हिटलर यांच्या माध्यमातून तयार झालेला फॅसिझम रोखा. आणि युद्धाला सुरुवात झाली आणि काही वर्षातच लेनिनग्राडमध्ये पहिल्यांदा हिटलर हारला. आपण जेव्हा एखाद्या विचाराने लढाई लढत असतो तेव्हा त्या विचाराचा पहिला शत्रू कोण, त्या शत्रूवरच हल्ला करायला पाहिजे. मला काय मिळणार आहे हा विचार केला तर युद्धच होणार नाही. मला काय मिळणार हे म्हणणं महत्त्वाचं नाही. या जगाला धोका फॅसिझमपासून होता, तो फॅसिझम रोखला पाहिजे. हे हिटलरचं, हे स्टॅलिनला, रूझवेल्टला आणि चर्चिलला पटल्यामुळेच हिटलरचा पराभव झाला. रिफायनरीबरोबर जे जनतेच्या मनात आहे ते पूर्ण झालं पाहिजे ना. अहो त्या रिफायनरीच्या बाबतीत सर्वात जास्त त्यांना मदत कोणी केली जरा विचारावं. काय त्या एरियाचं नाव काय? बारसू. ते कातळाचं जे हे आहेत म्हणजे तो स्टोन एजच्या वेळेस ते कातळ शिल्प आहेत, ते विधानसभेत विषय कोणी काढला? आमच्यात मी म्हणजे मला इतरांबद्दल काही बोलायचं नाही, पण मी जी भूमिका घेतो ती माझी 40 वर्षापूर्वी माझी भूमिका होती की मी सेक्युलर आहे आणि सेक्युलर म्हणून राहील. ती मी आजही सांगतो, मी सेक्युलर आहे आणि सेक्युलर म्हणूनच. चिपळूण बिपळूणला 5 म्हणजे 3ही युद्ध खेळलेले अनेक सैनिक तिथं आहेत. 62, 65 आणि 71 हे 3ही युद्ध खेळलेले रत्नागिरीत अनेक लोक आहेत. आज त्यांना विचारा पेन्शनची काय परिस्थिती आहे. आर्मीमधली भरतीच थांबवली तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की आक्रमण होणार नाही का चायनाकडनं, आक्रमण होणार नाही का पाकिस्तानकडनं? उद्या आपल्या सीमेचे दरवाजे उघडे असतील तर कोण थांबणार आहे? पण हे सगळं जनतेपासून लपवून ठेवून काहीतरी द्वेषाचं राजकारण तयार करत आपल्या सगळ्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी हे सरकार काम करत आहे. पण त्यांना म्हणावं तितकं यश आलं नाही. म्हणावं तितकं नाही, त्यांना यशच आलं नाही. या समाजामधनं द्वेष जो पसरायला हवा होता तो काही पसरताना दिसला नाही. मग आता गावागावात प्रयत्न सुरू झालेत. कार करून मुसलमान समाजाला धंद्यापासून रोखायचं, त्यांना टार्गेट करायचं, आठवडा बाजारात त्यांना रोखायचं, हे असले काहीतरी चिल्लर कामं. महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा हे आम्हाला मान्य नाही. आम्ही उघडपणाने सांगतो की आम्ही भारतीय संविधानाचे पुरस्कर्ते रक्षणकर्ते आहोत. ज्या भारतीय संविधानाने वी द पीपल ऑफ इंडिया म्हणत इंडिया इज अ सेक्युलर कंट्री असं म्हटलेलं आहे. वी स्टँड फॉर सेक्युलरिझम. धर्मनिरपेक्षतेचा बचाव करणं
ही आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे, या महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. ज्यांना इतिहासातलाही माहीत नाही ते काय प्रश्न विचारतात. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सेनेमध्ये मुस्लिम सैनिक होते का? केळशी कुठे आहे? केळशी, रत्नागिरीत केळशी कुठे आहे? दापोली किती एकर जमीन आहे ते याकूब बाबाच्या नावावर? 722 एकर जमीन आहे. आजही 7-12 फेरफारमध्ये त्यांचे महसुली कागदपत्रांमध्ये उल्लेख सापडतात. मग का दिली एका मुसलमानाला शिवाजी महाराजांनी जमीन? उगाच काहीतरी खोटानाटा प्रचार करायचा, शिवाजी महाराजांच्या नावाने करायचा. अरे तुम्हाला औरंगजेबाची कबर खोदायची का होती? अरे औरंगजेब ही आमच्या शौर्याची ओळख आहे. दिल्लीच्या सुलतानाला त्याच्या घरी पाठवून जाऊ दिला नाही आम्ही, त्याचं थडगं इथेच बांधलं. आमच्या शिवबानी रोखला, आमच्या शंभूराजांनी रोखला, आमच्या ताराराणीला रोखला आणि तो स्वतःच्या घरी जाऊ दिला नाही. ती कबर काय सांगते? तर ती शिवाजी महाराजांचं शौर्य सांगते. अफजल खानाची कबर काय सांगते? तर एवढा मोठा सेनानी 1 लाखाचं सैन्य घेऊन आला होता, गडाच्या खाली पण नाही येऊ शकला, तिथेच मारला त्याला. गद्दारी, स्वराज्याशी गद्दारी करणारा कृष्णा भास्कर कुलकर्ण्याला महाराजांनी तिथेच ठेचला. अफजल खानाची कबर तिची ओळख आहे, आमच्या गनिमी काव्याची ओळख आहे. या दोन्ही तुम्हाला मिटवून टाकायच्यात. कशासाठी? कारण का तुम्हाला शिवाजी महाराज कधी कधी अंगावर जड होतात. कारण का त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांची पिल्लावळ आता महाराष्ट्रात वावरताना दिसते. तेव्हा ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर हे राज्य काही सुस्थितीत आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. दुधाचे भाव सामान्य नागरिकाला परवडत आहे. काही दिवसानं तसं दूध समोर ठेवावं लागेल आणि चहा प्यावा लागेल. दूध बघायचं आणि चहा प्यायचा, अशी परिस्थिती. महागाई गगनाला भिडली असताना आपण कशावरच चर्चा करत नाही. म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत महाराष्ट्राचे त्याची चर्चाच होत नाही. चर्चा कसली? हिंदू मुसलमान, धर्म पूछा जात नाही. आलं ना ओबीसीचं तुम्हाला आता करायचं आहे ना. कशासाठी? तुम्ही कालपर्यंत जातीय जनगणना म्हणजे या देशाच्या विघटनाला सुरुवात असं म्हणणारी BJP अचानक जातीय जनगणनेला तयार का झाली? ह्याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? हा प्रश्न आम्ही मांडला ना. मी तर 32 क्लिप टाकल्या आहेत माझ्या स्वतःच्या. 32 ठिकाणी मी जाहीर भाषणांमधनं जातीय जनगणना झालीच पाहिजे असे विचार मांडलेले आहेत. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी जिम्मेदारी, हे जे काशीराम म्हटले होते ते झालंच पाहिजे. ज्याची जितकी लोकसंख्या आहे त्याला तितकं प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजेत. आज न्याय व्यवस्थेमध्ये बहुजन समाजाचे किती लोक आहेत? कारण का आरक्षणच नाही. अरे खरं तर आमची मागणी असेल न्यायव्यवस्थेत सुद्धा आरक्षण करा. जाऊ द्या ना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना. न्यायाची प्रक्रिया वेगाने होईल. माझा स्पष्ट आहे की BJP कुठलीही गोष्ट करत असताना, कुठलीही योजना आखत असताना, कुठलाही निर्णय करत असताना निवडणुका नजरेसमोर ठेवूनच करते. त्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करायला पाहिजे, आम्ही काँग्रेसी विचारांची माणसं आहोत, आम्ही गांधीवादी आहोत, पण आम्ही निवडणूक दुय्यम स्थानावर टाकतो, सेकंडरी. आणि BJP जेव्हा राजकारणाचा विचार करते तेव्हा ती कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असते. 365 दिवस 24 तास ते निवडणुकांचा विचार करत असतात. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी जातीय जनगणना केली आणि ते 63% OBC समाज मिळाला, म्हणजे पिछडा. 63% OBC समाज मिळाल्यानंतर 20% SC ST म्हणजे किती झाला? 83%. 5-7% मुसलमान म्हणजे किती झाला? 90%. म्हणजे 90%च्या वरती बहुजन समाज बिहारमध्ये मिळाल्यानंतर जर जातीय जनगणना केली नाही आणि त्या रागापोटी हा पूर्ण वोटर जर सरकला तर आपला सुफडा साफ होईल. त्याच्या आधी जातीय जनगणना बिस्किट तर देऊया.
म्हणून हे बिस्किट दिलं आणि माझं स्पष्ट मत आहे की